नमस्कार मित्रांनो, वेलकम अगेन. व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकत असताना आपण कालच्या व्हिडिओमध्ये कर्ता क्रियापद कर्म या रचनेची चर्चा केली होती. त्या रचनेमध्ये आपण कर्ता आणि क्रियापद या दोघांच्या साहाय्याने छोटी छोटी वाक्य करायला शिकलो होतो. आणि ही छोटी छोटी वाक्य करत असतानाच काही ठिकाणी क्रियापदाला एस किंवा एस हे प्रत्यय आपण लावायला सुद्धा शिकलो होतो. त्याचे काय कारण आहेत हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलीच आहे. परंतु आजही आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत आणि लगेचच कर्म हा टॉपिक तिथं आपण जोडून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला छोट्या वाक्याकडून थोडेसे मोठ्या वाक्याकडे जाण्यास सहजतेने मदत होईल. म्हणून व्हिडिओ थोडा सुद्धा स्किप न करता पूर्ण आवर्जून बघा, जेणेकरून तुमचा कोणताही टॉपिक मिस होणार नाही. तर चला सुरू करूया की कशा प्रकारे आपल्याला एस किंवा एस लावायचा आहे. कारण की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेमका एस केव्हा लावायचा आणि एस केव्हा लावायचा हे सांगणार आहे. तर म्हणून बारकाईने ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. चला सुरू करूया. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न पडला होता की नेमका एस हा प्रत्यय केव्हा लावायचा आणि एस हा प्रत्यय केव्हा लावायचा, आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आपण आत्ता इथे देत आहोत. आपण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कर्ता ही, शी, इट हे जर असतील तर त्याच्या क्रियापदाला एस किंवा एस हे प्रत्यय आपल्याला लावायचं आहे. आता ते बारकाईने इथे मी तुम्हाला समजून सांगितलं आहे. आता बघूया, हे नियम समजून घेण्याच्या अगोदर आपण इथे काही वाक्य घेतलेले आहेत, ते समजून घेऊया, म्हणजे जेणेकरून तुमच्या सहज लक्षात येईल. आता बघूया इथे, ती गाते. आपण काय शिकलो होतो? कर्ता कसा ओळखायचा? जो क्रिया करतो. तर मग या छोट्याशा वाक्यामध्ये ती गाते, या छोट्याशा वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? गाण्याची क्रिया कोण करत आहे? तर वाक्यातली ती. आणि ती साठी आपण काय शिकलो आहे? शी. म्हणजेच आता आपण ती या कर्त्यासाठी शी हे सर्वनाम घेतलं. आता त्याच्या पुढे लगेच क्रियापद आहे, ते आपल्याला घ्यायचं आहे. आणि मग गाते, गाणं गाण्यासाठी काय शब्द आहे, काय क्रियापद आहे? तर सिंग. शी सिंग. मग इथे वाक्य पूर्ण झालं का? नाही. काय कारण आहे? तर आपल्याला इथं एस किंवा एस पैकी एस प्रत्यय लावायचा आहे. सांगतो तुम्हाला काय कारण आहे. आता करता जेव्हा जेव्हा ही किंवा शी किंवा इट असेल, तेव्हा तेव्हा त्याच्या क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लावायचा आहे. मग आपण इथे एस हेच प्रत्यय का लावला? तर आपल्याला तर फिक्स माहित झालंय की हा कर्ता तृतीय पुरुष आहे, तृतीय पुरुष एकवचन आहे, आणि म्हणून त्याच्या क्रियापदाला एस किंवा एस लावायचा आहे. तर आपण एसच लावला. का लावला? कारण क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर एस, एस एच, सी एच, ओ, एक्स, झेड हे असतील तर ईएस लावायचा आहे. हा ईएस केव्हा लावायचा आहे? हे अक्षर असतील तर ईएस लावायचं आहे, अन्यथा ईएस लावायचा नाही. तर साहजिकच आहे, सिंग या क्रियापदाचं शेवटचं अक्षर काय आहे? जी. आणि ह्या अक्षरांपैकी आहे का? नाही. आणि म्हणून फक्त आपण एस लावणार. त्याच्यानंतर तो खेळतो. खेळण्याची क्रिया कोण करतो आहे? वाक्यातला तो. म्हणजे आपण कर्ता ओळखला. कर्ता कोण आहे? तो. तो म्हणजेच आपण शिकलो आहोत ही. आता खेळणे क्रियापद आहे. त्याच्यासाठी आपण कोणता शब्द घेतो? प्ले. आता कर्ता ही आहे, म्हणून क्रियापदाला एस किंवा एस पैकी आपल्याला प्रत्यय लावावा लागेल. आणि म्हणूनच आपण इथे एस लावला. का लावला? कारण की क्रियापदाचं शेवटचं अक्षर यापैकी नाही, म्हणून केवळ आपण एस लावला. हो की नाही? इथे बघूया, महेश पकडतो. पकड, चेंडू पकडतो, चोराला पकडतो वगैरे. तर पकडतो ही क्रिया आहे. ही क्रिया कोण करत आहे? तर वाक्यातला महेश. म्हणजेच आपल्याला माहिती झालं की महेश काय झाला? कर्ता झाला. आणि म्हणूनच आपल्याला कर्त्याच्या जागेवर इथे महेश लिहायचं आहे. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की ही, शी, इट यांच्याकडे बारकाईने बघा. का? तर हीच्या जागेवर आपण मुलाचं नाव घेतलं तरी तो काय होईल? तृतीय पुरुष एकवचन होईल. हीच्या जागेवर आपण द बॉय घेतलं तरी काय होईल? तो सुद्धा तृतीय पुरुष एकवचन होईल. हीच्या जागेवर आपण जर द मॅन घेतलं तर तृतीय पुरुष एकवचन.
द टीचर घेतलं तर तृतीय पुरुष एकवचन, द सिंगर घेतलं तर तृतीय पुरुष एकवचन. असं आपण या अगोदरच तुम्हाला सांगितलेलं होतं. म्हणजेच इथं महेश काय आहे, तृतीय पुरुष एकवचन आहे. आणि म्हणून त्याच्या पुढे आपल्याला हा क्रियापद लिहायचा आहे, पकडणे. पकडण्यासाठी काय आहे, कॅच. हो की नाही, पकडण्यासाठी कॅच. आता आपण कॅच लिहिलं आहे आणि आपल्याला माहित आहे की महेश हा ही या सर्वनामाच्या जागेवर आलेला आहे, म्हणजे तो तृतीय पुरुष एकवचन आहे. म्हणजे त्याच्या क्रियापदाला एस किंवा ईएस लावावं लागेल. एस किंवा ईएस लावत असताना बारकाईने बघा बरं, या अक्षरांपैकी शेवटचं अक्षर दिसतंय का, तर हो दिसत आहे. आणि म्हणून आता आपल्याला इथे ईएस लावावा लागेल. अशा प्रकारे आपण म्हणणार, महेश कॅचेस, महेश पकडतो. छोटस वाक्य झालं. आपल्याला जर ते वाढवायचं असेल तर महेश कॅचेस अ बॉल असं आपण म्हणू शकतो. सविता जाते. जाण्याची क्रिया कोण करत आहे, वाक्यातली सविता. इथे आपण सविता लिहून घेतलं. आता क्रियापद लिहायचंय, जाते. जाण्यासाठी क्रियापद काय, गो. आता मला सांगा, आपण एस लावणार का ईएस लावणार? बघा बरं बॉक्स मध्ये, इथे ओ हे शेवटचं अक्षर आपल्याला इथे दिसत आहे आणि म्हणून आपण ईएस लावणार. सविता गोज असं छोटस वाक्य तयार झालं. आपल्याला हे जर वाढवायचं असेल तर सविता गोज टू स्कूल असं म्हणू शकतो. ती मुलगी सुकवते. ती मुलगी कपडे वगैरे सुकवते असं आपण वाक्य पुढे वाढवू शकतो. आता बारकाईने बघा, आपण हे समजून घेतलं, हे समजून घेतलं. आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, म्हणजे तिसरा जो नियम आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. सुकवण्याची क्रिया कोण करत आहे, ती मुलगी. हो की नाही? आणि म्हणून आपण इथे काय लिहिणार, द गर्ल. सुकवण्यासाठी क्रियापद काय आहे, ड्राय. बारकाईने बघा, शेवटी वाय असेल आणि त्या अगोदर व्यंजन असेल तर वायचा आय करायचा आणि ईएस प्रत्यय लावायचा. आता बघा, इथे वाय आहे, त्याच्या अगोदर आर व्यंजन आहे आणि म्हणूनच आपण या वायचा काय करणार, आय करणार आणि ईएस प्रत्यय लावणार. आता तुम्ही म्हणाल सर, वरती सुद्धा वाय होताच, मग तुम्ही तिथे वायचा आय का नाही केला? तर बारकाईने बघा बरं, वायच्या अगोदर ए म्हणजे स्वर आहे. ए ई आय ओ यू हे 5 इंग्रजी अल्फाबेट मधले स्वर आहेत आणि वायच्या अगोदर जर स्वर असेल त्यावेळेस वायचा आय करायचा नाही. परंतु वायच्या अगोदर जर व्यंजन असेल तर मग तुम्ही त्या वायचा आय करू शकता. तर अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल की केव्हा आणि कुठे कशा प्रकारे आपल्याला एस आणि ईएस लावायचं आहे. म्हणजेच ती मुलगी सुकवते हे वाक्य कसं झालं, द गर्ल ड्राईज. ज्या गोष्टी आपण सुकवू शकतो त्याच्या पुढे आपण तो शब्द टाकू शकतो. तर अशा प्रकारे मला असं वाटतं की तुम्हाला एस आणि ईएस याबद्दल जो संभ्रम किंवा जो प्रश्न उद्भवला होता तो आता क्लॅरिफाय झाला असेल. तर बघूया, आपण कर्ता शिकलो, क्रियापद शिकलो, क्रियापदाला योग्य ठिकाणी एस किंवा ईएस कसा लावायचा ते शिकलो. आता थोडस एक पाऊल पुढे जाऊन कर्म शिकूया. आपल्याला व्हिडिओ खूप काही मोठा करायचा नाहीये, परंतु कर्म शिकणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला आता दैनंदिन जीवनामध्ये छोटी छोटी वाक्य सहजतेने बोलता येतील. आतापर्यंत आपण जो बेस शिकलो होतो त्या बेसच्या साहाय्याने अगदी छोटे वाक्य करू शकत होतो. आता आपण त्या वाक्यांच्या साहाय्यानेच आपण काय करू शकतो, छोटी छोटी वाक्य आणखीन एकत्र जोडून दैनंदिन जीवनामध्ये घरातल्या घरात खूप काही बोलू शकतो. तर चला सुरू करूया, कर्मच्या साहाय्याने वाक्य कशी बनतात. आपण फळ्यावर वाक्यांचे काही छोटे छोटे ग्रुप घेतलेले आहेत आणि त्या ग्रुपच्या साहाय्याने तुम्हाला सहजच लक्षात येईल की कशा प्रकारे कर्म ऍड करायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला वाक्य मोठं करता येईल. आणि केवळ वाक्य मोठं वहीमध्ये करायचं नाही तर ते वाक्य मोठं केल्यानंतर मोठ्याने बोलायचं सुद्धा, म्हणजे जेणेकरून आपल्या जिभेला एक प्रॅक्टिस होईल, म्हणजे वळण लागेल. कोणत्याही भाषेचं आपल्या जिभेला वळण लावल्याशिवाय आपण ती भाषा बोलू शकत नाही. आणि म्हणूनच इथे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की फंडामेंटल्सकडे लक्ष द्या. म्हणजेच आता बघा, तुमच्या लक्षात येईल की मी हे असं पुन्हा पुन्हा का देत होतो.
आता इथे पुन्हा एकदा देण्याचं कारणच असं, की काही विद्यार्थ्यांनी आपला तो व्हिडिओ बघितलेला नसेल आणि तो पूर्ण चार्ट, इथे मी पूर्ण चार्ट दिलेला नाहीये, पण त्या चार्टपैकी आज या व्हिडिओमध्ये आपलं जे गरजेचं आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. तर बघूया इथे प्रथमाचा वापर करायचा कसा हे आपण तर शिकलेलोच आहोत, परंतु आता द्वितीयेचा कसा वापर करायचा ते आपल्याला शिकायचंय. तर नेहमी लक्षात ठेवा, ही प्रथमा कर्त्याच्या जागेवरच येते आणि ही द्वितीया नेहमी कर्माच्या जागेवरच येते. पुन्हा एकदा, प्रथमा ही जेवढी बी आय पासून तर दे पर्यंत ही जी यादी आपण इथे दिलेली आहे, लिस्ट दिलेली आहे, ही तुम्हाला नेहमी कर्त्याच्या जागेवरच पाहायला मिळेल. आणि द्वितीया ही नेहमी कर्माच्याच जागेवर पाहायला मिळेल. आणि राहिला प्रश्न षष्टीचा, तर ती ऑलराऊंडर आहे, अष्टपैलू. षष्टी कर्त्याच्या जागेवर सुद्धा येऊ शकते, कोणता तरी आपला सोबती घेऊन, आणि कर्माच्या जागेवर सुद्धा येऊ शकते. जसं आपण सांगितलेलं आहे की षष्टी कधीही एकटी येऊ शकत नाही, म्हणून त्याच्याबरोबर एखादा दुसरा शब्द आलेलाच असतो. परंतु त्या दुसऱ्या शब्दाला घेऊन ती कर्त्याच्या जागेवर सुद्धा येऊ शकते इथे आणि कर्माच्या जागेवर सुद्धा येऊ शकते इथे. हो की नाही? म्हणूनच बारकाईने लक्ष द्या. आता बघा इथे आपण छोटी छोटी वाक्य घेतलेली आहेत. त्या छोट्या वाक्यांच्या साहाय्याने आपण अलगद मोठी वाक्य करायला शिकत आहोत. महेश महेश बोलावतो. आता बोलवण्याची क्रिया कोण करत आहे? महेश. म्हणजे आपल्याला कर्ता सापडला, म्हणून आपण इथे लिहिला महेश. महेश काय करत आहे? कोणती क्रिया करत आहे? बोलवण्याची क्रिया करत आहे. म्हणजे आपल्याला क्रियापद सापडलं. हो की नाही? आता क्रियापद सापडलं बोलावणे. बोलवण्यासाठी क्रियापद काय आहे? कॉल. आता महेश तृतीय पुरुष एकवचन आहे. हे आपण कसं ओळखलं? की महेश हा ही ह्या सर्वनामाच्या जागेवर आलेला आहे. म्हणजे महेश तृतीय पुरुष एकवचन आहे. म्हणजे त्याच्या क्रियापदाला एस किंवा ईएस लावावा लागेल. आणि मग आपण एसच का लावला, ईएस का नाही लावला? तर आपण त्या चौकटीमध्ये जे अक्षर दिले होते त्या अक्षरांपैकी शेवटचं अक्षर क्रियापदाचं नाहीये, म्हणून आपण इथे एस घेतला. म्हणजे महेश कॉल्स. झालं छोटस वाक्य, महेश बोलावतो. परंतु हेच वाक्य आपण काय केलंय, अलगद थोडस मोठं केलं आहे. महेश मला बोलावतो. आता इथे पुन्हा एकदा बोलवण्याची क्रिया कोण करत आहे? महेश. म्हणजे कर्ता आपल्याला सापडला महेश. हो की नाही? मग आता हे लक्षात ठेवा, जसं इंग्लिश आहे तसंच आपण उतरवणार का? नाही. आपल्याला नेहमी ह्या गोष्टीची, ही जी रचना दिली आहे याचं पालन करायचं आहे. मग महेश कर्ता लिहून झाल्यानंतर आपल्याला रचना काय सांगते? क्रियापद घ्यायचं. मग क्रियापद याच्यामध्ये शोधा. आता हा कर्ता तर झाला, मला आणि बोलावतो ह्या दोघांमध्ये क्रियापद कोणतं आहे? ज्या शब्दामध्ये क्रिया दिसते तो शब्द क्रियापद असतो. बोलावणे, बोलावण्यामध्ये क्रियापद दिसतं, क्रिया दिसते, म्हणजेच हा क्रियापद आहे. म्हणजे महेश कॉल. आपण एस लावला, काय कारण हे तुमच्या लक्षात आलं असेल. महेश कॉल्स. महेश बोलावतो. आता आपल्याला कर्म लिहायचंय मित्रांनो. कर्म, आता हे तर छोटे छोटे वाक्य आहेत म्हणून तुम्हाला असं वाटेल की हो लगेच आता आपण इथे मी लिहून टाकूया. महेश कॉल्स मी, हे की नाही, मला, मी. परंतु तुम्हाला एक सोपी मेथड देतो. तुम्हाला जर कर्म शोधायचं असेल तर 2 प्रश्न स्वतःला विचारा. कोणते 2 प्रश्न? काय आणि कोणाला. मग कल्पना करा की आपण हा मी इथे झाकून घेतला. महेश कॉल्स, महेश बोलावतो. कोणाला बोलावतो? मला. उत्तर मिळालं म्हणजे याचा अर्थ मी कर्म आहे. म्हणजे आपल्याला जे उत्तर मिळेल, फक्त 2च प्रश्न, कोणते? काय आणि कोणाला. हे प्रश्न विचारले की तुम्हाला 100% कर्म सापडतं. तर मग इथे आपण महेश कॉल्स मी, महेश मला बोलावतो. हा मी काय झाला? कर्म. आणि म्हणून कर्माच्या ठिकाणी द्वितीयाच घ्यायची. प्रथमा येऊ शकत नाही, षष्टी येऊ शकते, परंतु त्याच्याबरोबर दुसरा शब्द आलेला असला पाहिजे. आता पुढचं वाक्य, मीना गाते. गाण्याची क्रिया कोण करत आहे? मीना. म्हणून आपण करता लिहून घेतला. लगेच क्रियापद लिहायचंय. लगेच क्रियापद लिहित असताना क्रिया कोणत्या शब्दामध्ये दिसते? साहजिकच आहे, 2च तर शब्द आहे. 2 शब्दांमध्ये हा इथे झाल्यानंतर गाते एकच तर उरला. तर मग गाते लगेच क्रियापद हे आपल्या लक्षात येतं. परंतु जेव्हा आपण वाक्य मोठे करू तेव्हा आपल्याला डोक्यात आलं पाहिजे, म्हणून मी ते पुन्हा पुन्हा सांगत असतो. तर क्रिया कशात दिसते? गाते. हो की नाही? गाते म्हणजे सिंग. आणि क्रियापदाला आपण काय लावणार? एस.
मीना सिंग्स. हे तुम्हाला लक्षात आलं. आता हेच वाक्य आपण थोडंसं मोठं केलं. मीना गाणी गाते. तर याच्यामध्ये कर्ता कोण आहे? गाण्याची क्रिया कोण करत आहे? मीना. मीना. मीना काय करते आहे? गात आहे. म्हणजे गाण्याची क्रिया करत आहे. म्हणजे गाते. गाते क्रियापद आहे. ते आपण इथे लिहिलं. कर्त्याच्या नंतर लगेच क्रियापद. सिंग. एस लावला. का लावला ते तुमच्या लक्षात आहे. मीना सिंग्स. मीना गाते. आत्तावरच मी तुम्हाला सांगितलं की कर्म शोधायचं असेल तर कसं शोधायचं? 2 प्रश्न स्वतःला विचारायचे. काय आणि कोणाला? कोणाला गाते? उत्तर मिळत नाही. काय गाते? गाणी. म्हणजेच गाणींसाठी आपण काय म्हणतो? सॉंग्स. मीना सिंग्स सॉंग्स. गाणी अनेक वचन आहे म्हणून इथे आपण एस लावलं. ह्या एसचा आणि मीना आणि ह्या एसचा काही एक संबंध नाहीये. गाणी अनेक वचन आहे म्हणून इथे सॉंग्स केलं. आमचे शिक्षक शिकवतात. आता बघा, मी जर इथे हात ठेवून दिला तर बघा बरं, आमचे शिकवतात. म्हणजे विशेष असं काही अर्थबोध होत नाही. परंतु जोपर्यंत आपण पुढे असं वाचत नाही आमचे शिक्षक, तोपर्यंत अर्थबोध होत नाही. आणि म्हणूनच शिकवण्याची क्रिया कोण करत आहे? आमचे शिक्षक. मी तुम्हाला सांगितलंय की षष्टी कधी पण एकटी येत नाही. मग आमच्यासाठी अवर. इथे आपण षष्टी घेतलेली नाहीये. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आवर्जून बघा. 4-5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला सहज लक्षात येऊन जाईल. अवर टीचर. म्हणजे आपण काय केलं? कर्ता लिहून घेतला. आमचे शिक्षक, अवर टीचर. आणि शिकवणे. शिकवणे क्रियापद आहे म्हणून आपण इथे लिहिणार टीच. टीचला एस लावणार की ई एस लावणार? ई एस. काय कारण आहे? सर्वात पहिलं कारण म्हणजे कर्ता तृतीय पुरुष एकवचन आहे. म्हणजे अवर टीचर. ही किंवा शी. टीचर शिक्षिका असू शकते, म्हणजेच पुरुष आणि स्त्री दोघंही असू शकतात. म्हणजेच आपण म्हणू शकतो की टीचर ही किंवा शी या सर्वनामाच्या जागेवर आलेलं आहे. आणि ही किंवा शी हे तृतीय पुरुष एकवचन आहे हे आपल्याला माहिती आहे. आणि माहित आहे म्हणून त्याच्या क्रियापदाला आपल्याला एस किंवा ई एस लावायचं आहे. तर ई एस लावण्याचं कारण काय? तर शेवटचे जे अक्षर आहे, क्रियापदाचे शेवटचे अक्षर आपल्या त्या बॉक्समध्ये सी एच आहे म्हणून तिथे आपण ई एस लावलेलं आहे. म्हणजे अवर टीचर टीचेस असं छोटंसं वाक्य झालं. आता हेच वाक्य आपण थोडंसं वाढवलं आहे. काय करणार आपण आता इथं? अवर टीचर टीचेस. आमचे शिक्षक शिकवतात. काय शिकवतात? उत्तर मिळत नाही. कोणाला शिकवतात? उत्तर मिळालं. कोणाला शिकवतात? आम्हाला. काय लिहिणार मग आपण इथे? अस. आम्हाला. हो की नाही? अवर टीचर टीचेस अस. आमचे शिक्षक आम्हाला शिकवतात. अवर टीचर टीचेस अस इंग्लिश. अवर टीचर टीचेस अस मॅथ. असं आपण पुढे एक्स्ट्रा शब्द जोडू शकतो. तर अशा प्रकारे आपण छोटी छोटी वाक्य करायला शिकलोय. म्हणजे कर्ता, क्रियापद, कर्म या 3 गोष्टी तर आपण शिकून घेतल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इतर शब्द शिकून घेणार आहोत. लक्षात ठेवा, अतिशय छोट्या वाक्यापासून तर अतिशय कॉम्प्लेक्स वाक्य, कितीही मोठं, कितीही गुंतागुंतीचं वाक्य जरी असलं तरीही त्याच्यासाठी हीच रचना असणार आहे. म्हणून ह्या रचनेकडे दुर्लक्ष करू नका. कोणत्याही वाक्यामध्ये तुम्हाला ही 4च गोष्टी पाहायला मिळतील. कर्ता, क्रियापद, कर्म आणि इतर शब्द. इतर शब्दाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्द आपण वापरत असतो. प्रत्येक शिक्षक आपल्या आपल्या परीने इथे विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत काही गोष्टी टाकत असतो. तर बघूया. तर अशी आपण छोटी छोटी वाक्य केलेली आहेत. इथे आपण द्वितीयाचा कसा वापर होतो तेही बघितलं आहे. त्याचप्रमाणे आपण हेही बघितलं की षष्टी कर्त्याच्या जागेवर सुद्धा येऊ शकते, कर्माच्या जागेवर सुद्धा येऊ शकते. प्रथमा फक्त कर्त्याच्याच जागेवर येऊ शकते. द्वितीया फक्त कर्माच्याच जागेवर येऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा छोटी छोटी वाक्य कराल, म्हणजे तुमच्या कल्पनेला भरारी द्याल आणि स्वतः तुम्ही ती वाक्य बनवाल अशा साह्याने, म्हणजे ज्या प्रकारे मी तुम्हाला समजून सांगितलं त्या प्रकारे, तेव्हा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कोणता गट कुठे ठेवायचा आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.
फेसबुकवर जर बघत असाल तर नक्कीच फॉलो करा. नमस्कार.